तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी विचार केलेला आता म्हणजे बोर झाल्यापर्यंत म्हणजे बोर होईपर्यंत आपण आता व्लॉग शूट नाही करायचा. बट आता गाडी येत आहे, मे बी बघू. मी पूर्ण प्रयत्न केलेत, गाडीला बोलवले. आता सध्या कॉल आले त्यांचा, ते म्हणाले की आम्ही डिझेल वगैरे भरून निघतोय. तर आता वाजल्यात दुपारचा 1. आज पण वाट बघूयात किती वाजेपर्यंत येतो की काय होतं ते. लेट्स से. ओके, बाय. थोड्या वेळाने भेटूयात. A few moments later. तर गाईज आता वाजत आले आहेत 4. त्या व्यक्तीचा अजून फोन आलेला नाही आहे. बघू, त्याने 4 वाजताचा टाईम दिला आहे. जातो आता नेटवर्कमध्ये मी, बघू काय होतं. चला, अनदर डे ऑफ परेशानी. तर गाईज आता आम्ही वाघोडा नामक एका गावात जात आहोत. तिथे गाडी आहे आपल्या बोरिंगची, तर ते बघायला चाललो आहे. ते काम कंप्लीट झाल्यावर आपल्याकडे येणार आहे. सो बघू काम किती किती होत आलं आणि किती राहिले चेक करू. आमच्या गावापासून ते गाव गाईस 2 ते 3 किलोमीटरवर आहे. मे बी त्या साईडला चाललो आहे मी. गाईस ही बघा, गाडी भेटली आपल्याला. पण इथं आता इथं 2-3 तास काम आहे. म्हणजे आपल्याकडे येईपर्यंत येईल वाजणार आहेत 7 ते 8. परत मला वाटतं मी आज पण अटकायच्या याच्यात आहे. पण तो म्हटलं की रात्री पण मारून देऊ. बघू बघू काय होतं गाईस. परेशान झालो आहे मी खूप. गाईस तुम्हाला काय दिसत नसेल. हॅलो गाईस, आता वाजलेत रात्रीचे 8 आणि अजून गाडी आली नाही. मी स्टील वाट बघतोय. बघू कधी येते. मला असाच धोका भेटतोय गाडीवाल्यांकडून. आज जर धोका भेटला तर ही गाडी कॅन्सल करणार मी डायरेक्ट. आणि बघू काय होतं. लेट्स सी. चला जाऊ नाही, कॉलचा वेट करतोय. कॉल आल्यावरती मग तुम्हाला मी दाखवेल. खूप वैतागलेलं आहे. ब्लॉग पण घ्यायचा सुचत नाही काहीच. खूप काय सांगू तुम्हाला, सोडा विषय, जाऊ द्या. थोड्या वेळाने भेटूयात. चला गाईज, आता रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आम्ही चाललोय. गोरची गाडी आत्ता येणार आहे. आणि समोर आपला अविनाश भाऊची गाडी आहे. ती वैद्यवडगाववरून स्वतः आपला अविनाश भाऊ आपल्याला मदत करायला आलेत गाडी आणण्यासाठी गावामध्ये. तर मी चाललोय, मी आणि समोर एक अविनाश आणि माझ्या मागे एक अविनाश आहे. आणि त्याच्या मागे पण एक गाडी आहे. 3 गाड्या आहेत आमच्या. 3 गाड्या आता रात्री चालल्या आहेत. मोठी गाडी आतमध्ये गावात आणायला, दगड वगैरे असतील साफ करायला, काय रस्ता वगैरे करायसाठी एकदम प्रॉपर. तर चला जाऊ. फायनली आली गाडी. गाईस ते बघा, मागे गाडी येते. आता आम्ही पुढे जातोय. आता 11 वाजलेत. मे बी आम्हाला 12 वाजतील घरी गावात जायला. चला जाऊ. तर गाईज आता वाजले आहेत 12 करेक्ट. आणि गाडी आपली फसलेली आहे तिकडे मध्येच. JCB येणार आहे 3 वाजता. आपल्या गावची JCB आहे, म्हणजे आपल्या गावचाच ड्रायव्हर आहे. तर तो 3 वाजता येणार आहे. तर 3 वाजता परत जायचं आहे आणि ती गाडी रस्ता बनवायचा आहे तिथे आणि मग गाडी खाली उतरवायची. ओके, तो 3 तास झोपून घेऊयात. चला बाय. गाईज आता 6 वाजलेत. बघा चाललोय मशीनकडे आता. ती बघा गाईज, गाडी उभी तिकडे. गाईज बोरिंगची गाडी इकडे उभी आहे आणि मी इथे उभा आहे. रात्रीपासून JCBची वाट बघतोय आम्ही. अजून JCB आलेली नाही आहे. काहीतरी उपाय काढूयात. JCB गेली गाईस इकडं. आता ही गाडी आपण टाकत आहोत. फायनली गाईस आता 8 वाजत आलेत. अजून आंघोळ चहा पाणी काही केलं नाही. गाडी आता आपल्या गावाच्या दिशेने जात आहे. तुम्ही बघूच इथं. फायनली खूप दगड साफ केलंय पूर्ण, त्याला रस्ता करून दिला. आणि आता गाडी आपल्या पॉइंटवर घेऊन जाऊन आता काम चालू करायचं लगेच. मस्त पाहिजे डायफ्रेम ते त्याच्यामध्ये वेगळीच
few moments later. A few moments later. पाणी लागलेलं आहे मित्रांनो. आता करा. ऐक पाणी. किती झाला? तर गाईज फायनली आता वाजले दुपारचे 12 आणि आता आपलं काम थांबलेलं आहे आणि पाणी आपल्याला भरपूर लागलं, एकदम भरभराटीने, एकदम झकास पाणी लागलंय. थँक्यू सो मच नोन नजर अँड ऑल इज वेल. एकदम मस्त झालं तुमच्या आशीर्वादाने. थँक्यू. तुम्हाला पण खूप सारं काम आपलं थांबवलं जस्ट. आता आपल्या बाजूलाच इकडे माझ्या मित्राचं आहे, तिथे आता हा बोर जाणार आणि तिकडे काम चालू करायचं आहे. हां व्हिडिओ बनणार आहे. त्या अण्णा बसला तिकडं, बिचारे लय काम करते. अण्णाने लय काम केलं. अन्ना फोनवर ले बहुत बात करते हैं अन्ना. हाँ वीडियो बन रहा है, तुम अभी यूट्यूब पे आएंगे ऐसे ही. हाँ आईडी बताता हूँ ना तुम करो. चला आता याच्यामध्ये खाली जाऊन बघू काय आहे. पाणी वर यायचे वाट बघतायत आपण. हे पाणी वर आल्यावर धुवून घ्यायचं एकदा आणि मग पाईप वगैरे फिट करायचे आहे. ओके डन, ऑल इज वेल. देर आहे दुरुस्त आहे गाईस. एकदम लेट काम लेट झालं पण थेट झालं आणि ग्रेट झालं. आय एम सो हॅपी. पाणी खूप भरपूर पाणी लागलं आहे. आमच्या पिढ्यांचा त्रास पाण्याचा सॉल्व झालेला आहे. येस. जय भीम, जय शिवराय. पाईप काढणं चाललंय आता. बरं पेपर झाला का? हा चांगला लिहिला का? याचा होता का? हा किती पाईप गेले ते मोजायचे आहेत आता. तर मित्रांनो फायनली आपलं काम झालेलं आहे आणि माझ्या डोक्यावरचा जो लोड आहे तो सगळा एकदम कमी झाला आहे आणि टेन्शन एकदम मुक्त झालो आहे मी. चालतंय मग आता आज आहे फ्रायडे, तर जाऊयात मंठ्याच्या बाजाराला. मागच्या हप्त्यापासून मला माझ्या घरात भाजीपाला नाही आहे. मागच्या हप्त्यापासून परेशान होतो मी. गेलो नाही भाजीपाला आणायला कारण बोरिंग येणार होते, तर तेव्हा नाही आली. डायरेक्ट एक हप्त्यानंतर आज बोरचं काम कंप्लीट झालं आहे. पाणी पण एकदम मस्त लागलं आहे. तर जाऊ भाजीपाला आणू. भेटूयात आता नंतर. बाय. खूप ऊन आहे गाईस, तर घाई जाऊन येतो. चला. A few moments later. गाईज आता आम्ही जेवत आहोत. आत्ता आपल्याला टाईम भेटला जेवायला, तर मी आणि माझा भाऊ आलो जेवण करून मग भाजीपाला घ्यायला जेवायला.
ह्या आपलं पाणी लागण्याच्या खुशीमध्ये आपण बाहेर जेवायला आलो आहेत. खूप भूक लागली होती गाईज. जो मी व्हिडिओ टाकला होता याच्यासाठी बस ना त्याच्यासाठी मला इंस्टावरती खूप सारे मेसेज आले. तर ते सर्व मेसेज करणाऱ्यांना मला मनापासून त्यांना थँक्यू बोलतो. तुम्ही खूप जास्त वेळ काढून मला नंबर्स दिले बोरिंगवाल्यांचे, त्यासाठी थँक्यू गाईज. आम्ही आता मार्केटला आलो आहे. आता फटफट भाजीपाला घेऊन आणि जाऊ घरी. चला 4 वाजल्यात, खूप उशीर झाला आहे आता तसं ऑलरेडी आम्हाला. चला जाऊ गाईज. हो का, इकडे एक पिशवी आहे, इकडे एक पिशवी आहे, इकडे 2 पिशव्या आहेत आणि खाली एक स्टॉक आहे. तो सामान भरपूर, एवढं सामान झालं आहे. एवढं सामान घेऊन आता जायचं आहे. आणि परत एक पिशवी येते, माझ्या चुलत्या आहेत त्यांची एक पिशवी. ते सगळं घेऊन आता जायचं आहे घरी. लेट्स गो. जाम थकलो आहे, ते जेवल्यामुळे असे सुस्ती आले ना. चला जाऊ. डोकं पण दुखायला लागले, ऊन भरपूर आहे गाईस. काळजी घ्या, थंड पाणी प्या. 7-8 लिटर 10-15 लिटर पाणी प्या दिवसातून. गाईस मॅच चालू आहे आणि साहिल चाललाय घरी मॅच बघून. जस्ट इकडे बघा मॅच चालू आहे, RCB वर्सेस राजस्थान रॉयल. आणि आता वाजले 10 आणि डोळ्यात एवढी भरपूर झोप आहे, काय सांगू तुम्हाला. जेवण नाही केलं, आता जेवण करून घेतो. हे प्लेट घे. तर गाईस चला मग ब्लॉग इथेच एंड करूयात. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर युअर लव अँड सपोर्ट अँड काइंडनेस अँड एव्हरीथिंग. बाकी सर्वांना भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. जेही असेल ते अपडेट तुम्हाला लगेच दिली जाईल. आता लाडूला जरा सांभाळायचं आहे. ओके, टेक केअर गाईज.